आणि ते आपण स्वीकारावी अशी आपल्याला विनंती आहे। जे 289 मांडली आहे, 289 मान्य करायची की नाही मान्य करायची हा आपला अधिकार आहे, परंतु अमान्य करताना ती का अमान्य करताय हे देखील आम्हाला कळलं पाहिजे। त्याचं कारण असं आहे की ती निकषात बसत नाही आहे, तिचं महत्त्व संपलेलं आहे किंवा आज सरकारचा काय संबंध नाही आहे। आपण ह्याचं कारण तर सांगावं की 289 मध्ये ही बसत नाही का हिला फार काय महत्त्व नाही आहे का? म्हणजे नाकारण्याचं कारण आपण रुलिंग दिलं तर आम्हाला कळेल की आम्ही काय 289 मांडताना काही चूक करतोय का, की महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न या सभागृहात तातडीचा विषय म्हणून आम्ही मांडतो, तर आपण त्याची चर्चा नाकारत असाल तर ती चर्चा नाकारण्याचं कारण सांगा। आणि सचिवालयाचं ऐकून कारण सांगणार असाल तर ते पण पुस्तकात एकदा तपासून घ्या की बरोबर आहे की नाही ते। पण 289 का नाकारताय याचं कारण जर सांगितलं तर बरं होईल, म्हणजे रुलिंग जर मिळालं तर उद्यापासून 289 मांडताना विचार करावा लागेल। सांगा ना। नाही त्याचं काय रुलिंग काय त्याचं आज आपल्याकडे नाही रुलिंग काय आपला जो आज बिझनेस आहे ना, आज आपल्याला इतर कामं भरपूर आहेत। आज आपल्याला ऐका 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 भाई ऐका, अनिलजी ऐका, या इतर माध्यमातनं या चर्चेला मी तुम्हाला परवानगी नाही मी देतो। आज मी सांग आज आपल्याला पुरवणी मागण्यावरती पुन्हा चर्चा आहे। आता अनिलजी लक्षात घ्या अनिलजी, आता 100% घडवायची। आज आपल्याला लक्षवेधी आहे, आपल्याला पुरवणी मागण्या आहेत, संध्याकाळी 5:30 पूर्वी पुरवणी मागण्या पूर्ण करायच्या आहेत। अनिलजी जरा सहकार्य करा, म्हणून मी तुम्हाला संधी दिली। नाही म्हणून इतर मार्गातनं आपल्याला आणखीन मी अनिलजी इतर आयुधातनं अनिलजी मी इतर आयुधातनं तुम्हाला नक्की इतर आयुधातनं देतो। मी बघून सांगतो आजचे अनिलजी तपासून सांगतो। अनिलजी मी तपासून सांगतो। मला वाटते मी पुढची अनिलजी सहकार्य करा बाई, सहकार्य करा। घोषणा माननीय सभापती अनिलजी, मी सांगितलं इतर आयुधात देतो। आज बिझनेस भरपूर आहे, आज आपल्याला त्याच्यावर चर्चा घ्यायची आहे। मी इतर भाई सहकार्य करा घोषणा माननीय सभापती आज ऐका, अनिलजी ऐका, स्वीकारलं नाही, कारण जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार नाही। सांगितलं ना, कारण सांगितलं अनिलजी। नाही, आता त्याच्या पुढचं सांगतो, त्याच्या पुढचं याच ठिकाणी उभे बसलेल्या सभापतीने याच्यापूर्वी अशा पद्धतीच्या कित्येक चर्चा स्वतः त्या लावून घेतल्या। दुसऱ्या आम्हाला आयुध विचारू नका, सगळ्या आयुधाचं पुस्तक समोर आहे। ते सचिवालय बसलं ना, त्यांना 97 मध्ये घ्या, 97 मध्ये चर्चा घ्या तुम्ही, 97च्या माध्यमातून तुम्ही चर्चा घ्या। याच्या अगोदर झाल्यात अनिलजी सभापतींशी मी अनिलजी मी सभापतींशी चर्चा करून तुम्हाला आयुध सांगतो। आज आपण पुढे जाऊ। आज मंगळवार मंत्री महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य अनिल परब साहेब, सन्मान्य सदस्य भाई जगताप साहेबांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नातल्या मराठी बांधवांच्या ज्वलंत प्रश्नाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय। ते स्वीकारायचा किंवा दुसऱ्या आयुधाच्या माध्यमातून चर्चा करायची हा पूर्णपणे मान्य सभापतींचा अधिकार आहे। मी फक्त सरकारची भूमिका एवढी स्पष्ट करतोय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी ज्या 2 मंत्र्यांची नेमणूक आपल्या राज्य सरकारनं समन्वयक मंत्री म्हणून केलेली आहे, माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि मी, आम्ही दोघंही त्याच्यामध्ये समन्वयक मंत्री म्हणून काम करतोय। आमच्या 3 बैठका या बाबतीत आपल्या राज्य सरकारच्या LNJD बरोबर आणि AG साहेबांच्या बरोबर चर्चा झालेली आहे। एक मिनिट सांगतो ना, आपल्याला 2 वेळा सन्मान्य सभापती महोदय सुप्रीम कोर्टचं जे बेंच होतं त्या बेंचवरती
नाही नाही, 1 मिनिट फक्त मी भाई मी सांगतोय. देणार आहे भाई. तुम्हाला देणार आहे. फक्त इतर असं आयोगाच्या वाटायला माध्यमातून नको देणार. सरकार मी आता- संवेदनशील नाही. अनिलजी आता परब साहेब ऐका ना, अनिलजी तुमचं- ऐका ना. कसं आहे सभापती महोदय, एकच बाजू पुढे जाणार, सरकार ऐकत नाही. दोन कर्नाटक मिनिटं. सीमा, अनिल- महाराष्ट्र कर्नाटक सीमा बाबतीत प्रश्नावर अनिल- सरकार संवेदनशील नाही, अशी बाजू जायला नको. सरकार संवेदनशील आहे. 2 मंत्री नेमलेले आहेत, दोन्ही मंत्री त्याचा पाठपुरावा करता आहेत. त्यामुळं या बोलतो मराठा बसा. बांधवांच्या, मराठी अनिलजी बसा. भाषिक बांधवांचा त्यांचे हक्क एक मिनिट. राखले जातील मंत्री अबाधित. महोदय. यासाठी जे बोलतो. करावं लागेल ते करण्याची बोलतो. राज्य सरकारची तयारी आहे. मंत्री महोदय एक मिनिट खाली. अनिलजी मी खाली बसा सांगतो. मी सांगतो अनिलजी खाली बसा. अनिलजी खाली बसा. अनिलजी विनंती आहे. अनिलजी खाली बसा. तुम्ही खाली बसा नाही तर मला उभं राहावं लागेल. खाली बसा. देणार मी तुम्हाला न्याय देणार. खाली बसा. मी सभा दालनामध्ये हा विषय नाकारलेला आहे. मी इतर आयोजनांना तुम्हाला देईन. आपण आतला पुढच्या कारभाराला जाऊ. आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी मान्य केलेल्या मविपन नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे मी घोषित करीत आहे. नाही आज आलं नाही. मी घेतो. आली नाही माझ्याकडे. मी माहिती घेतो. आज नाही आहे. आज माझ्या पटलावर नाही आहे. पटलावर नाही आहे. मी तपासून घेतो. घेतला. लक्षवेधी क्रमांक 1. हा? लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, खरं तर हा 1 लाख कर्मचाऱ्यांचा संगणक परिचालक असेल, कर्मचारी असेल आणि ग्रामीण भागाशी निगडीत आहे. सभापती महोदय, आपण जर नगरपालिका गेलो, नगरपंचायतमध्ये गेलो तर सफाई कामगार असतं,